सर, ज्योती वाघमारेचा जो प्रवास सुरू होतो ना, तो सोलापुरातल्या जगजीवनराम झोपडपट्टीतनं चालू होतो. बरं. जगजीवनराम झोपडपट्टीतल्या 10 बाय 10च्या घरामध्ये नागनाथ वाघमारे आणि सावित्री वाघमारे यांना जन्माला आलेली मी सगळ्यात मोठी मुलगी. कुटुंबामध्ये कोणी शिक्षणाचं तोंड नाही पाहिलेलं, मातृभाषा तेलुगू. आई वडिलांनी अत्यंत काबाड कष्ट केले. वडिलांनी कधी वीटभट्टीवर काम केलं, कधी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलं, कधी बांधकाम कामगार म्हणून काम केलं. आईनं कचरा वेचायचं काम केलं, तिने मंगल कार्यालयाच्या मध्ये वाढपी म्हणून काम केलं, तिने चादरीच्या कारखान्यामध्ये काम केलं. अशा 6 भावंडांच्या मधली मी सगळ्यात मोठी मुलगी. आमच्या वडिलांनी कधी शाळेचं तोंड पाहिलं नाही, पण त्यांना वाचता येतं ते सांगतात की कचरा कुंडीवर पडलेला कागद बघून मी अक्षर ओळख करून घेतली. पण फरक इथे पडला की वडिलांनी हातात पुस्तक दिलं माझ्या, की ज्या समाजामध्ये, ज्या परिवारामध्ये मुलगी 15-16 वर्षाची झाली की लग्न लावून दिलं जातं, त्या बापाला वाटतं की आपली पोरगी शिकावी. मग तिथं मला वाटतं कुठेतरी बदल घडला. आणि मग वडील माझे दलित पॅंथरचे कार्यकर्ते होते आणि मी खूप छोटी होते. माझ्या बोटाला धरून ते घेऊन जायचे, नेते मंडळींशी ओळखी करून द्यायचे. मग सोलापुरामध्ये ही नेते मंडळी ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असायची तिथल्या टेबलवरती उभं करून ते मला भाषणं करायला लावायचे. कुठल्याही सभेला, कुठल्याही आंदोलनाला ते गेले की सोबत घेऊन जायचे आणि माझ्या मुलीला बोलायला द्या म्हणायचे. आणि मला आठवतं की माझं पहिलं भाषण हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीला मी केलं. जेव्हा वडिलांनी मला ते भाषण दिलेलं होतं, मी पाठांतर केलं. पण तिथं मला फुले शाहू आंबेडकर कळाले, तिथं मला बाबासाहेबांचा विचार कळाला की 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगा. आणि हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मातृभाषा तेलुगू असली तरी इंग्रजीमधून ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सेट, नेट दोन्ही परीक्षा मी उत्तीर्ण झाले. नेटमध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली. त्यानंतर जिच्या घरामध्ये कुणीच शिकलेलं नव्हतं, मी माझ्या पूर्ण कुटुंबातून, म्हणजे फक्त आमच्या म्हणजे नागनाथ वाघमारे यांच्या नाही, पण आमच्या सगळ्याच पूर्ण वाघमारे परिवारातून 10वी पास झालेली पहिली व्यक्ती. तिथं मी PhD केलं. मातृभाषा तेलुगू असणारी मुलगी. मी सूत्रसंचालन सुरू केलं. 10वीला कुठलीही ट्युशन नसताना चांगले 84% मार्क पडले, परंतु परिस्थितीमुळे विज्ञान शाखेत जाता आलं नाही. कला शाखेमधून मी 12वी मध्ये बोर्डामधून मागासवर्गीयात पहिली आले आणि सोलापूर जिल्ह्यामधून सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या मधून मी पहिली आहे. मग त्यातून मग ह्या सगळ्या गोष्टी की नेटमध्ये सुद्धा मला ज्युनियर रिसर्च फेलोशिप मिळाली. मी संशोधन केलं. त्यात विशेष करून स्त्रियांच्या मासिक पाळीच्या संबंधित असलेल्या ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्याच्या संदर्भात मी एक संशोधन करून ते कसं संपवावं याच्या संदर्भातलं जे मॉडेल मी सादर केलं, आविष्कार, जे राज्यपालांच्या माध्यमातून घेतल्या जातात स्पर्धा, तिथं जिल्हास्तरीय तर प्रथम पारितोषिक मिळालं, पण टीचर कॅटेगरीतून मला राज्यस्तरावरचं पहिलं पारितोषिक मिळालं. मातृभाषेचा विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेवर होणारा परिणाम याच्यावरती संशोधन केलं, त्याला विद्यापीठ स्तरावरचं दुसरं पारितोषिक मिळालं. आणि राष्ट्रीय सेमिनारमध्ये तिथं पहिलं पारितोषिक मिळालं. वक्तृत्व स्पर्धा केल्या, युथ फेस्टिवल मधली अनेक बक्षिसं मिळाली, पथनाट्य केली. बाबासाहेबांनी जे धर्मांतर केलं, धम्मचक्र प्रवर्तन, त्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही सोलापूर आणि खेड्यापाड्यामध्ये 50 पथनाट्य केली लोकांच्या मध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी. पण ही मी इथे एक आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छिते की जर परिस्थिती माझी अशी होती ना की माझं शिक्षण हे माझ्या शिक्षकांनी केलेल्या मदतीवर पूर्ण झालं. आणि त्यानंतर जेव्हा मी 10वी पास केली त्याच्यानंतर माझ्यावरती माझ्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. वडील हे 97ला नगरसेवक झाले. परिस्थिती अशी होती की अंगावरती नीट कपडे नसायचे, घरात 2 वेळेचं जेवण नसायचं. मला आठवतं की माझी आई त्यावेळेस गुरुनानक चौकामध्ये एका मंगल कार्यालयामध्ये कामाला जायची. माझी बहीण 4 महिन्याची असायची, तिला सांभाळण्याचं काम माझ्याकडे असायचं. तिला भूक लागली की मी शेजार पाजारच्या ज्या बायका ज्यांची लहान बाळ आहेत त्यांच्याकडे घेऊन जायचे आणि म्हणायचे की माझ्या बहिणीला तुम्ही थोडं दूध पाजता का. ही परिस्थिती आमची होती. आई मंगल कार्यालयात काम करताना मी बहिणीला घेऊन कुठेतरी बसायचे आणि मग आम्ही वाट बघायचो की कुणीतरी ताट जेव्हा परत ठेवतं तेव्हा त्या ताटामध्ये काहीतरी चांगलं शिल्लक राहिलंय का, की जेणेकरून ते ठेवून ते घरी नेता येईल आणि आपल्या भावंडांना खायला देता येईल. या परिस्थितीतून मी आलेली मुलगी. पण माझ्या वक्तृत्व स्पर्धातली बक्षिसं, माझ्या सूत्रसंचालनाचं मानधन, याच्यावरती मी माझं शिक्षण पूर्ण केलं, माझ्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली. मी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील सोलापुरात आल्या तेव्हा त्याचं सूत्रसंचालन करण्याची मला संधी मिळाली. मी कामगार साहित्य संमेलन असेल, गझल संमेलन असेल, त्या सगळ्याचं सूत्रसंचालन केलं. पण हे सगळं करत असताना कॉलेजमधलाही पहिला नंबर कधी सोडला नाही. आणि हे सगळं करत असताना फुले शाहू आंबेडकरी चळवळीतली एक सर्वसामान्य कार्यकर्ती ही ओळख कायम राहावी यासाठी झगडत राहिले.